आलेत बघा ह्यांनी तर किती वाजले? गुड मॉर्निंग, गुड नाईट. का हो एवढा उशीर? किती वाजले? किती वाजले? आणि भरपूर अशी बाहेर दळण आलीत माझी. ती फजित उठली. स्वयंपाक करायचा हीच टाइम आहे आणि स्वयंपाक करायचा तसंच राहील. तुम्ही एवढ्या का उशीर आला? भाडं होतं का? किती वाजले बघू आता. आणि आमच्यात ना घड्याळ वगैरे काही नाही बघा. 7 वाजून 54 मिनिटं म्हणजे 8 वाजत आलेत. आताशी आहे ह्यांनी आलेत आणि बाहेर तर ना बघचाल तर काही इतकी फजिता उठली ना माझी, तर काय विचारायलाच नको. तर बघू आपण. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. तर छोटासा ब्लॉग असताना तर नक्की शेवटपर्यंत बघा. तर इकडं ना भरपूर असे दळणं आलेत बघा. तर 4 वाजल्यापासून ना माझं चाललंय दळणं दळायचं. तर इकडं भरपूर असे दळणं आलेत आणि भरपूर सगळा असा अंधार पडलेला आहे. तर ह्यांनी आत्ताशा आलेत आणि ना स्वयंपाकाचा ना तर हेच टायमिंग असतो. तर आज म्हणा आम्हाला भरपूर असा उशीर झालाय बघा. तर चला अजून ना ह्यांना चहा बनवायचा आहे. आणि आज ना मला सुद्धा पीठ संपलं होतं बघा माझं सुद्धा. आणि मी सुद्धा ज्वारी दळली. तर आज काय भाकरी बनवायची नाही त्या. तर सकाळच्या चपात्या ना तशाच आहेत त्या. तर आज मी ना नुसता भातच बनवलाय बघा. आणि आता ना बघा 8 वाजून गेलेत. तर ह्यांनी ना मला चहा करायला लावलाय आणि चहा ठेवलाय बघा. आणि किती का उशीर होईना ना आता ना थंडीचे दिवस आहेत ना, तर चहा तर प्यायलाच लागतं. तर भरपूर अशी थंडी येताना ना भरपूर असं वारं वगैरे लागतं आणि त्यांना ना थंडी वाजत होती. तर मला त्यांनी चहा ठेवायला लावलाय. तर अजून मला स्वयंपाक बनवायचा आणि जेवायला पण ना भरपूर असा उशीर लागतोय आता. आणि आज ना भरपूर असे दळणं आलेत ना, त्याच्यामुळे जेवायला उशीर लागल म्हणून तर मी चहा पण ठेवलाय. तर आणि थंडीची तर ना काय अशी काय जणू काही लाटच आली या. अशी थंडी तर सुटली सकाळी संध्याकाळी ना भरपूर अशी थंडी सुटली बघा आमच्या इकडं. तर या मग तुम्ही पण चहा प्यायला. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सर्वांना. तर आज ना गुरुवार आहे, तर स्वामींच्या आवडीचा वार आहे. तर ना सकाळी सकाळी ना छान असं देवपूजा वगैरे आवरून घेतली. तर भरपूर अशी थंडी सुटलेली. तर बघूया आपण. तर हे बघा सकाळी सकाळी ना छान असं मी देवपूजा आवरून घेतली. आणि आज ना बरेचसे कामं पडले. ती तर कामं का बायकांच्या मागची कामं काय हालत नाही, दररोजच चालू असते. तर छान असं देवपूजा करून घेतली. तर आज माझा पण उपवास असतो गुरुवार. आणि आज ना स्वामींच्या नैवेद्यासाठी ना तर छान असे फुटाणे आणली होती बघा. तर चला म्हणलं आज नैवेद्य काहीतरी आणावं. तर चला मग. आणि इकडं ना छान असं उंबरट्याला हळदीचं लेपन वगैरे केलं. तर म्हणलं आज गुरुवार आहे. तर चला बरेचशी कामं पडलेत अजून. आणि बघा छान असं सकाळी सकाळी ऊन पडलेलं आहे. आणि मला ना पोरांसाठी काहीतरी नाश्ता बनवायचा आहे. चला मग बनवूया. आज ना सकाळी सकाळी ना आपलं छान असं पोह्याचा बेत चालू आहे बघा, पोहे बनवायचा. तर ना आज ना भरपूर अशी थंडी आहे. आणि इकडं चला म्हणलं आज गरमागरम पोरांना पोहे बनवा सकाळी सकाळी नाश्त्यासाठी. तर कडीपत्ता ना एकदम छान असं कडीपत्ता बघा, एकदम ताजा ताजा. हे वास तर ना भरपूर असं कडीपत्त्याला वास येतोय. तर वास येते म्हणून तर आज मी पोहे बनवायचं चाललंय माझं. तर मग कोणाकोणाला आवडते असं ताजा ताजा छान असं कडीपत्ता. तर आम्हाला तर नक्की आवडते बघा. आणि इकडं ना आपला माऊली बघा छान असा आंघोळ वगैरे करून तयार आहे. आणि त्याला ना पोहे खायसाठी ना तयार होऊन